पोरांना धन्यवाद करतो. तेही मला सांगितलं ही मॅच तू एकटाच खेळू शकतो बोलते आणि ते केलं. धन्यवाद नरेंद्रसाठी, चांगला खेळ त्यांनी दाखवला आणि त्यांना 1000 रुपयाचं पुन्हा प्राइज झाले. प्रदीप भोईर यांच्याकडून 1000चं नरेंद्रला प्राइज, 2000चं हे त्याला कॅश प्राइज मिळाले. मॅच ऑन आहे, नक्कीच मॅचकडे आपण वळूया. तर तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत. स्पर्धा आपण पाहतोय संघर्ष योद्धा प्रीतमदादा म्हात्रे नावाची स्पर्धा. अगदी काही वेळापूर्वी शेतकरी कामगार पक्षाचं दमदार व्यक्तिमत्व, कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार बाळाराम पाटील साहेबांची उपस्थिती पाहिली, देवाबाईंची उपस्थिती पाहिली आणि आज 17 वर्षाचा जो अथक प्रयत्न आपण पाहतोय ते CM भोईर साहेब या स्पर्धेचे प्रणेते. चला मॅच ऑन आहे. 3 षटकं टायमर ऑन केलं आमच्या स्कोररानं आणि 15 मिनिटांमध्ये तुम्हाला फिनिश करावे लागतील. संकेत जाधव बाद झालाय. गोलंदाजी करताना संजय 11 भारतानं टॉस जिंकलाय. बारवई बॅटिंग करतोय. 4 षटकांचा सामना आहे. तमाम क्रिकेटचा चाहता वर्ग, तरुण वर्गांचा गर्दी खेचणारा खेळ म्हणून पाहिलं जातं टेनिस क्रिकेटला. आणि या मॅचकडे आपण वळूया. लेफ्ट आर्म राऊंड विकेट, चेंडू ठेवला खाली, खोलात ठेवलाय आणि ही गोलंदाजी आज तागायत. ऑफ स्टंपवर चेंडू ठेवणं, त्यानंतर तो खाली डिलिव्हर करणं, गती कमी करणं, वेगावर नियंत्रण ठेवणं, या गोष्टी खेळामध्ये खूप महत्त्वाच्या असतात आणि ते काम करतोय रोहित पाटील. आतापर्यंत धावा एकही आली नाही. पॉवर प्लेचं षटक आहे. राऊंड विकेटनं एज लागली. यस टेकन स्लीप कडे पहिला धक्का, 0वर मात्र दुसरा धक्का. दयनीय अवस्था. सुरुवात थोडी अडखळत झाली. आपण जरूर पाहतोय बारवईसाठी बाद झाला संकेत जाधव आणि त्यानंतर बाद झाला रमेश. शेतकरी कामगार पक्षाचं दमदार व्यक्तिमत्व, लाल बावट्याचा आपल्याला अभिमान आहे आणि आज प्रीतम दादा म्हात्रे यांच्या नावाची स्पर्धा आपण पाहतोय. तमाम चाहता वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत असताना संकेत जाधव बाद झाला आणि त्यानंतर रमेश बाद झाला. मात्र धावांचं अकाउंट ओपन झालं नाही. सुरुवात चांगली झाली तर सर्व काही चांगलं होतं आणि असं सुद्धा म्हटलं जातं का अंत भला तो सब भला. सन्माननीय आमचे गोरख धुमाल साहेब, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य डेरिवली यांना आपण पाहतो. मुकेशजी भगत आहेत, जितेंद्र भगत साहेब आहेत, एवन जोडी उसरली यांना आपण पाहतो. आज नितीनजी भगत असतील, दमदार सरपंच हरेश भगत असतील, आमचे सँडी असतील, विनायक असतील आणि आज आपण पाहतो CM भोईर साहेब यांच्यावर प्रचंड प्रेम करणारा त्यांचा चाहता वर्ग. नेक्स्ट बॉल, आक्रमक बॅटचं तोंड उघडलं, ओ संपूर्ण झोकून दिलं. अंतर्वर्तुळामध्ये ही दादागिरी जरूर चालली, मात्र इथे दादागिरी निर्माण करतोय भातान संघ. जेव्हा गावच्या मैदानावर जेव्हा गावचा संघ असतो आणि गावची स्पर्धा म्हटली तर थोडा आपण पाहतो अभिमानाचा विषय असतो, जिद्दीचा विषय असतो, निकराचे प्रयत्न असतात आणि आता ते प्रयत्न करताना बॅटिंग टीम बारवई थोडी बॅकफुटला केलं. मात्र मागचा सामना कोण विसरणार, ज्या नरेंद्रनं गावासाठी खेळला आणि आज अर्धशतकानं सर्वांची मनं जिंकले. लाईन पाहिली, सावध पवित्रा स्लीप कडे, फिल्डर रेडी, प्रयत्न जरूर झाले. एकनी धावफलक पुढे सरकेल. एकूण धावा धावफलकावर 2. बॅटिंग टीम संघ खेळतो बारवई. धावफलकावर धावा आतापर्यंत 2. नयन भोईरनं जर झेल टिपला तर त्याला प्राइज झालेत, पुरस्कर्तेत रविराज ठाकूर. तर विलाजी खंडागळे यांचे इथे शुभागमन झाले. त्यांना विनंती करेन आपण स्टेजवर यावं. विलाजी खंडागळे ऑन साइडला केला प्रहार, लॉंग ऑन मध्ये गॅप खाली आणि मिळतील दणदणीत इशारा येईल 6 धावेसाठी. याच धमाका षटकार
मध्ये फिनिश केलं, ओव्हर कंप्लीट झाली. धन्यवाद देऊया आपण भातांचं. आणि आता या सहकार्याची सर्वांकडून गरज आहे. रोहित पाटील विकेट डॉट, त्यानंतर विकेट. 3 चेंडूवर दबदबा निर्माण केला, मात्र त्यानंतरचे 3 चेंडू आपण पाहिले. 4था चेंडू सिंगल, 5वा चेंडू सिंगल आणि 6व्या चेंडूवर आला तो षटकार. 1 ओव्हर नंतर धावा धाफलकावरती 8 रन्स ऑन बोर्ड. सामना पाहायला मिळतो प्रेक्षकांच्या माहितीसाठी. संजय 11 भाताण आणि त्यांच्या विरुद्ध 2 हात करताना संघ बारवई. दोन्ही संघ तेवढे पॉवरफुल आहेत. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग झाली ना तर त्याची काही मजा वेगळी असते. आणि गोलंदाज आलाय रोशन भोईर. ओव्हर नंबर 2, 4 षटकांचा पूर्वार्ध. जेव्हा फ्रेश मॅचेस कंप्लीट होतील त्यानंतर मॅनेजमेंट ठरवेल तेवढ्याच ओव्हरचे सामने होतील आणि हा निर्णय पूर्णपणे कमिटीकडे असेल. ड्राईव्ह करते लॉंग ऑफला, फिल्डर रेडी, पकडलाय चेंडू. धावेसाठी प्रयत्न जरूर होईल. क्रिकेटमध्ये एक धाव खूप महत्वाची असते. आम्ही असे अनेक सामने पाहिले. अगदी कालच आम्ही तळोजा मजकूरला श्री छत्रपती ट्रॉफी पाहिली आणि तिथे सामना होता वहाल विरुद्ध 2 हात करताना चिंद्रन. 11 मध्ये 10 धावेची गरज होती आणि 6 मध्ये 2 चेंडूची गरज असताना गोलंदाजानं दाखवलेली कत्तल आणि गोलंदाज सुद्धा मॅच मध्ये काय 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 करू शकतात याचा प्रत्यय पाहिला. क्रिकेटमध्ये असे उलटफेर नेहमी होत असतात आणि आता दबदबा निर्माण केलाय गोलंदाजी करताना संजय 11 भातान संघानं. टप्पा पडला, उचली होती, लेन थोडी खराब. पंच आमच्याकडे वळलेत. वाईटचा कॉल येईल. संघ पुढे सरकेल. टोटल स्कोर कार्ड पाहूया. एकूण धावा 10 या धावसंख्येवर 10 रन्स. प्रवीण भोईर आहेत आमचे आयोजक आहेत. मात्र आज बारीक बारीक गोष्टींवर त्यांचं खूप लक्ष, कारण इथून वेग वाढवणं सुद्धा महत्वाचं असेल. रोशन भोईर आतापर्यंत 1 वाईट बॉल सिंगल आली. टोटल धावा धाफलकावरती 10. किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल याचा विचार सुद्धा होईल. किती धावांचं टार्गेट सेट होणार. संघर्ष योद्धा प्रीतमदादा म्हात्रे चषक. ऑन साइडला ड्राईव्ह करतोय, दूरवरून येईल क्षेत्ररक्षक. प्रयत्न जरूर चांगले होतील. आज पल्ला कुणाचा भारी असेल. आज कोणता जो संघ असेल या स्पर्धेमध्ये 17वं वर्ष चॅम्पियन कोण होणार, आज विजेता कोण होणार. अनेक स्वप्न बांधून अनेक खेळाडू या मैदानावर उतरतील. रोशन भोईर सिंगल, व्हाईट बॉल, त्यानंतर सिंगल. टोटल रन्स पाहतो 11 वर पोहोचलाय बारवई. विकेट मिळाले 2. संकेत जाधव आणि रमेश. आता खेळतोय पंकज आणि त्याला साथ देतो प्रदीप. सिंगल डबल. जेव्हा हे संकट तुमच्यावर येतं ना, कधी कधी अशी परिस्थिती असते का मोठे फटके अजिबात येत नाही आणि चेंडू डॉट जातात, तेव्हा सिंगल डबलला महत्व देणं ही क्रिकेट खेळामध्ये खूप महत्वाचं असतं. कारण एक धावेनं सुद्धा अनेक संघ पराभूत होतात. रोशन भोईर सिंगल, वाईट सिंगल, मात्र 1 सुरू ठेवल्या. धावा 12. आक्रमण करतोय स्ट्रेट हिटला आणि जरूर पंच इशारा करतील या फटक्याची गरज होती. षटकार. तर 6 धावेने संघ पुढे सरकला. टोटल स्कोर कार्ड पाहते. स्कोर मूव्ज ऑन. 18 धावा दाफलकर. बॅटिंग करत असताना प्रदीपला आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल. लाईन पाहिली, फटका पीक केला ऑन द राईज. दॅट इज अ टॉप शॉट. दणदणीत षटकार. ताकद असेल, प्रयत्न करण्याची जिद्द तुमच्याकडे असेल आणि तुमच्या पोतडीमधील सर्वाधिक चांगले फटके तुमच्याकडे असतील. कारण प्रदीपनं हे दाखवून दिलं त्याच्या देहबोलीनं. आतापर्यंत 3 षटकार ठोकलेत. इम्प्रेस केलं. 3 षटकारानं स्कोर पुढे सरकला. धावसंख्या मुसंडी मारल्या आणि आता धावा 24. एक फलंदाज जरी लागला तरी काय होऊ शकतो या मर्यादित क्रिकेटमध्ये. बघा प्रदीपची चालाकी, याला म्हणतात सौजन्यशील क्रिकेट. सिस्टमॅटिक फलंदाज कसा असावा तर तो प्रदीप पडवल सारखा असावा. बारवाईसाठी संघ अडचणीमध्ये असताना मदतीला धावून आला. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 8 धावा होत्या आणि 3 षटकानं जो तुफानी खेळ केला आणि 2 ओव्हर नंतर धावा धाफलकावर 25. 2 ओव्हर नंतर काही वेळ तुम्ही थांबवू शकता, मात्र त्यानंतर तुम्हाला एकत्र येण्याची परवानगी नाहीये.
तमाम क्रिकेटचा चाहता वर्ग सामना पाहतो आपण बारवी विरुद्ध संजय 11 भातान. तर जय हनुमान क्रिकेट संघ बारवीला आपण पाहतो आणि संजय 11 भातान धावा दाफलकावरती 25. पहिल्या षटकामध्ये 8 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 17 आल्या आणि आता ओव्हर नंबर 3 पाहतोय गोलंदाज सुजित पाटील. सुजितला आपण पाहूया. 2 षटक बाकीत. आपण पाहतोय मॅच नंबर 3. 11 मॅचेस कव्हर होणार आहेत. तिसरा सामना सुरू आहे. सुजित पाटील ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, धाव घेण्याची तयारी, धावा थांबवायच्या नाही आणि हेच करावं लागेल. प्रदीपवर फार मोठी जबाबदारी आणि ती जबाबदारी त्याला घ्यावी लागेल. ग्रामीण क्रिकेट यासाठी ओळखला जातो. आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी. तुमच्याकडे जबाबदारी पाहिजे. क्रिकेटमधील जी ऑल ऑफ डेफिनेशन आहे क्रिकेटची, ज्यामध्ये एक एक वर्ड्सला खूप महत्व आहे. रोहन लबडे यांच्याकडून बॅक टू बॅक 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं प्राइज आहे. सुमित पाटील आणि पुरस्कर्ते साहिल पाटील यांच्याकडून गोलंदाजांना विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपये. तर हॅट्रिक षटकार हॅट्रिक 1000 आणि विकेट हॅट्रिक 1000 रुपये. लक्ष विद्या मॅच कडे. एकूण धावफलक पुढे सरकलत. जितेंद्र भगत साहेब आमच्या समवेत आहेत आणि ते गावदेवी उसराई स्पर्धेची आठवण करून देतात. कारण गावदेवी उसराई स्पर्धेमध्ये हॅट्रिकचं पारितोषिक स्वीकारलं जात नाही ते आम्हाला सांगतात. आणि आपण मॅचकडे वळूया. मात्र खेळाडूंवर नेहमी बक्षिसांचा वर्षा होत असतो. एकूण धावफलक पुढे सरकले. टोटल धावा 28. 17 धावा आल्या सेकंड ओव्हरमध्ये. सुजितचं हे षटक पाहते. 3 चेंडूमध्ये 3 धावा. गोलंदाज सुजित. नेक्स्ट बॉल. गॅप मध्ये खेळतो. डीप बॅकवर्ड पॉइंट कडे क्षेत्ररक्षक करतो पाठला. कव्हर वरून आले क्षेत्ररक्षक. तिथे झाले मिस फील्ड आणि मिळतील या चेंडूवर धावा. 2 संघ पुढे सरकेल. टोटल रन्स पाहूया. 30 वर पोहोचलाय. कुठे का होईना संत गतीनं धावसंख्या पुढे सरकली पाहिजे आणि तो प्रवास धावांचा अक्षरचा वनवा पेटवला सेकंड ओव्हर मध्ये. त्यानंतर रोहितच्या शेवटच्या चेंडूवर षटकार. बॅटिंग केली घमासान. प्रदीप खेळतो. त्याच्याकडून अपेक्षा आहे. बारवई संघाला खूप काही अपेक्षा. ऑन साइडला लाईन थोडी खराब आहे. फटका प्रॉपर कनेक्ट झाला नाही. अंतर्वर्तुळामध्ये चेंडू अडवलाय. सिंगल मिळेल. धावसंख्या पुढे सरकेल. टोटल रन्स पाहूया 31. 31 धावा धावफलकावर. तमाम क्रिकेटचा चाहता वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत असताना आज सॅटर्डे नाईट सुद्धा आहे. आपण पाहतोय सॅटर्डे नाईट आणि या स्पर्धेतील अंतिम रात्र आज असेल. 5 चेंडू आतापर्यंत आणि धावा धावफलकावरती टोटल 31. 31 धावा धावफलकावर. लक्ष विद्या पुन्हा एकदा अनेक अडथळेत. गोलंदाज सुजित पाटील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. ओव्हर कंप्लीट आणि फलंदाज होईल बाद. 3रा धक्का. तो आज जय हनुमान बारवई या संघ आणि त्यांच्या विरुद्ध खेळतोय संजय 11 भातान. 3 षटक संपले. आमचे स्कोरर आम्हाला माहिती देतात अगदी 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर कंप्लीट केल्यात आणि भातांचं आम्ही अभिनंदन कौतुक करतो आणि त्यांनी वेळेला दिलेलं महत्व. मात्र ज्याच्याकडे प्रचंड इच्छाशक्ती होती तो प्रदीप पडवळ बाद झालाय आणि धावा धावफलकावरती 31. शेवटचं षटक गोलंदाज आलाय शर्विन जुमारे. शर्विन जुमारेला पाहतोय. नक्कीच आपण पाहतोय शर्विनचं 4थं षटक हातळतो आणि नवीन फलंदाज आलाय वैभव पाटीलला पाहूया. क्रमांक 5 वर आला आणि धावा धावफलकावरती 31.
चांगला सामना आपण पाहतोय. दोन चांगल्या संघामध्ये होणारे युद्ध. डावाची सुरुवात करत असताना संकेत थोडा अपयशी राहिला, मात्र आता शर्विन कमबॅक करून देणार का? मात्र धावसंख्या पाहिली तर सरासरी इथे किती धावा सेट केल्या जातील ते सुद्धा चित्र पाहूया. सामना दोन्ही संघांचा महत्वाचा आहे. फ्रेश मॅच आपण पाहतोय. दोन संघामध्ये संजय 11 भाताळ आणि त्यांच्या विरुद्ध पारवाई. पहिला चेंडू ऑफ स्टंपवर ठेवला, हलकाचा स्विंग झाला. ऑन स्विंगच्या माध्यमातून नॉन स्ट्रायकर जो फलंदाज येतो त्याला सांगतो समोर आहे, फुटवर्क वापर. मात्र उत्तम फुटवर्क आणि चेंडूवर नजर तुमची असली पाहिजे. श्रवणिक जुमारे डॉट बॉल. नेक्स्ट बॉल. छोटासा रनअप आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं पुन्हा समोर ठेवला, तसाच चेंडू होता. याला लॉफ करण्याचा प्रयत्न. थोडं डिसाळ. कमबॅक चांगले. सिंगलनं धावफलक पुढे सरकेल. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. नक्कीच आम्हाला माहिती मिळेल नेक्स्ट मॅच. दोन्ही संघांना आम्ही टॉस करणार आहोत. उसरले आणि डेरिवली दोन्ही संघांना एक रेडी राहायचे. मुकेश भगत यांना आम्ही पाहतोय हेमंत भगत असतील आज त्यांचा उसरली संघ खेळणार आहेत आणि त्यांच्या विरुद्ध डेरिवली असेल. गोरखजी धुमाळ साहेब त्यांचा संघ तिथे खेळेल. एक चांगली फाईट, मैत्रीपूर्ण लढत असेल, कारण जवळची गावं, फ्रेंड्स फॉरेवर, एकमेकांचा खेळ माहिती आहे आणि तो सामना पाहायला सुद्धा एक वेगळी मजा असेल. श्रवणिक याला आपण पाहतो 2 चेंडूमध्ये सिंगल. 4 चेंडूंचा खेळ बाकी. इनिंग ब्रेक मध्ये टॉस मॅन्डेटरी आणि धावा धावफलकावरती 32. 32. शर्विन जुमारे. नेक्स्ट बॉल. समोर वैभव आक्रमण करतोय. चढवला हल्ला. सुपर स्ट्रोक आणि हा ठोकतोय षटकार. आक्रमण करतो गॅप मध्ये वेगाने. मिड विकेटला फिल्डर रेडी. पकडलाय चेंडू. 2 धाव घेण्याची तयारी मुळीच नव्हती. फक्त समाधान. 1 धाव अर्जित करून संघ पुढे सरकलाय. टोटल धावसंख्या पाहूया. संघाची धावसंख्या 40. 40. कामगिरीमध्ये सुधारणा करणं, लक्ष वेधणं या गोष्टी सुद्धा खेळामध्ये खूप महत्वाच्या असतात. चांगला ताळमेळ पाहायला मिळाला. मी गोलंदाज सुजितचं कौतुक करेन. त्यांनी चांगला क्रिकेट दाखवला. खऱ्या अर्थानं कमबॅक करून दिलं. ते षटक राहिलं 6 धावांचं आणि त्यानंतर आपण शर्विनला पाहतोय. लास्ट बॉल. शेवटचा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला ठोकलाय. दणदणीत धमाका आणि हा षटकार. शेवट अंत भला तो सब भला. स्कोर मूव्ज ऑन. 46, 47, 47 टार्गेट आणि टॉस साठी आपण वळणार आहोत. 46 झालेत आणि 47 करायचे. धन्यवाद.
त्यांच्याकडून आणि टॉस जिंकला डेरिवलीनं. मैत्रीपूर्ण लढत, शुभेच्छा देऊया. 4 षटकांचा सामना असेल तर नक्कीच गोरख धुमाल साहेब आम्हाला सांगतात जिंकू कुणी जिंकू द्या, आमचा संघ जिंकेल. आणि सन्मानाकडे वळणार आहोत. तर आर्य मुंगाजी यांचे इथे आगमन झालं. आर्य दत्ताशेठ मुंगाजी, आर्य यायचे, आपण त्याचं हार्दिक स्वागत करूया. ते इथे सन्मान आपण करूया. संदीप भगत आमचे सँडी यांचा इथे आम्ही सन्मान करणार आहोत. आणि विनायक भगत उसरले, CM भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान इथे करूया. आणि विलासजी खंडागले साहेब माजी सैनिक यांचे इथे आगमन झाले. विलास खंडागले साहेब माजी सैनिक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सरचिटणीस पुणे जिल्हा यांचे इथे आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. आणि याच दरम्यान आपण पाहतोय भिंगारवाडी गावचं युवा नेतृत्व, ग्रामपंचायत सदस्य महेश लहाने साहेबांचं. बघा दत्ताशेठ मुंगाजी एक दानशूर व्यक्तिमत्व, क्रिकेटवर ज्यांचं प्रचंड प्रेम आहे. आणि आपण पाहतोय आणि भातान संघाचे ते पुरस्कर्ते म्हणून राहिलेत, त्यांचे इथे आगमन झाले. तर मान्यवरांचा सन्मान आपण करूया. सर्वप्रथम मी CM भोईर साहेबांना विनंती करेन, विनायकजी भगत साहेब उसरले आणि संदीप भगत सँडी यांचा सन्मान होणार आहे, त्यांचा सन्मान करूया. या दोन्ही आमचे मान्यवर. CM भोईर साहेब येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान इथे करतोय. आणि त्यानंतर आमचे विलास खंडागले साहेब माजी सैनिक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सरचिटणीस पुणे जिल्हा, साहेबांचं भातान गावावर असलेलं प्रचंड प्रेम. चला फिल्डिंग टीम, मॅच डिले नको, मॅच डिले नको. आपल्याला सातत्याने आम्ही या सूचना देत राहू, कारण शेखर लोड भरपूर आहे आणि मॅचेस कव्हर करायचे, वेळेचं सुद्धा बंधन आहे. तर धन्यवाद. संदीप भगत सँडी आणि विनायक भगत उसरले यांचा इथे सन्मान होतोय. ते VIP डाईज वर आम्ही पाहतोय उसरलीचे सरपंच नितीन भगत आणि तिकडे VIP डाईज वर जॉईन झालेत हरीश भगत, जे सुंदर आचार्य आहेत. VIP डाईजच्या माध्यमातून त्यांचं सहर्ष स्वागत. यानंतर सन्माननीय आमचे विलासजी खंडागले साहेब, ज्यांची उपस्थिती आम्ही पाहिली, माजी सैनिक आहेत, त्यांचा आम्ही सन्मान करतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सरचिटणीस पुणे जिल्हा. दत्ताशेठ मुंगाजी यांचे इथे आगमन झाले, त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो. भातांचे नेहमीच पुरस्कर्ते म्हणून राहिले, एक दानशूर व्यक्तिमत्व आणि क्रिकेटवर ज्यांचं प्रचंड प्रेम आहे. बघा दत्ताशेठ यांचे चिरंजीव आर्यन आहेत, अगदी कमी वयामधील लेदर क्रिकेट आज ते गाजवतात आणि त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि वडिलांची कौतुकाची थाप नेहमी त्याच्यावर आहे, त्याला आपण पाहूया. त्याची सुद्धा आम्ही इन्फॉर्मेशन वेळ भेटेल शेखर पोहोचवणार आहोत. मॅच आपण ऑन करूया आणि मी पुढच्या मान्यवरांना विनंती करेन सन्मानित करण्यासाठी CM भोईर साहेबांना आपण महेशजी लाने साहेब यांचा सन्मान करावा. ग्रामपंचायत सदस्य भिंगारवाडीचे युवा नेतृत्व महेश जी लाने साहेब यांचा सन्मान करावा. तर 1 ओव्हर नंतर आपण पुन्हा एकदा सन्मानाकडे येणार आहोत आणि ऐकणार आहोत आता या मॅच साठी शेखर यांना. धन्यवाद. साहिल पाटीलसाठी बघा 2000 रुपयाचं कॅश प्राइज आलाय. मग षटकार 3 ते कसे असू द्यात, साहिल पाटील यांच्याकडून ऋतिकसाठी आलेले हे 2000 रुपयाचं कॅश प्राइज. 3 षटकार मारणं अनिवार्य असेल, परंतु इथून मात्र आपण पाहत आहे फटका चांगला आहे, समोरच्या दिशेला अगदी उंच टेकडीवर आलेला हा षटकार. सामना डेरिवली आणि उसरले, चांगली रंगतदार लढत.
तर दत्ता शेट आपण पाहतोय यांचं सुद्धा इथे आगमन. भातांचे नेहमीच पुरस्कर्ते राहिलेत, त्यांचं धन्यवाद देऊया. गावदेवी उसराई चषकाचे यशस्वी आयोजक, युवा नेतृत्व, डॅशिंग व्यक्तिमत्व मुकेशजी भगत साहेब यांचा सन्मान इथे होतो. आणि एकत्रित हा आपण पाहतोय जितेंद्र भगत असतील, यांचा सुद्धा आम्ही इथे सन्मान करतो. मॅच सुरू ठेवा, मॅच सुरू ठेवा. थोडी दिलगिरी व्यक्त करेल. मॅचकडे आपण शेकड नक्कीच वळूया. चला गोलंदाज रक्षित बितलाय बरं का, तिसरे पंच आपण या. यानंतर आमचे हेमंत भगत जे स्टार प्लेयर आहेत, लेजंड क्रिकेटर आणि गावदेवी उसराईचे आयोजक सुद्धा आहेत. अनेक युवा खेळाडूंना नेहमी मार्गदर्शन असतं. निलेश वायदंडे आणि हेमंत भगत यांचा सुद्धा आम्ही सन्मान करतो. निलेश वायदंडे आणखीन एक आमचे स्टार क्रिकेटर, नेहमी उसरलीला सुद्धा त्यांचा छान सपोर्ट असतो, त्यांचा आम्ही सन्मान करतो. यस, स्कोर सांगायचं. षटकार आलाय, धावसंख्या 6 न पदार्थीय धावसंख्या टोटल. तर A1 जोडी हेमंत भगत आणि निलेश वायदंडे, लेजंड क्रिकेटर. यस, धन्यवाद. मॅच कडे फोकस करूया. दुसरा अंक सूर्य. धन्यवाद. सुजित पाटील साठी अजून एक जर षटकार आला तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज साहिल पाटील यांच्याकडून असणार आहे. 2 षटकार आलेत, एक षटकार जर आला तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज साहिल पाटील यांच्याकडून. ते कसे असू द्या, षटकार येणं महत्वाचं आहे. तर बघा, या वेळेला सन्मान इथे होतोय. गावदेवी उसराई चषकाचे दमदार आयोजक मुकेशजी भगत आणि बिग सपोर्टर, या स्पर्धेसाठी संघर्ष योद्धा, प्रीतमदादा चषक या स्पर्धेसाठी नेहमी आधारवड ठरल्या ते मुकेशजी भगत, ग्रामपंचायत सदस्य आणि यशस्वी आयोजक आणि CM मोहिर साहेब यांच्या अतिशय जवळचे, आणि त्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. यस, लक्ष विद्या मॅच कडे थोडी दिलगिरी व्यक्त करूया शेखर, कारण सन्मान सुद्धा महत्वाचे, कारण फायनलची रात्र. यस, धन्यवाद. वैभव पाटील गोलंदाज तुम्ही पाहताय, त्याच्यावर घेतलेला आक्षेप इथून आमची आयोजन कमिटी ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळत आहे. अगदी ते पाहिलं जात आहे. सत्यजित टावरी यांना आपण पाहू शकाल. आणि त्यानंतर मात्र मग टोटल रन्स जर आपण पाहिल्या धावफलकावर अद्यापर्यंत जोडलेल्या आहेत त्या 13 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. टार्गेट आहे टोटल आपण पाहू शकाल 47 धावेचा 47. आणि मग अशा परिस्थितीमध्ये अद्यापर्यंत जमल्या 13. आणि मग एका बाजूला बारवई, दुसऱ्या बाजूला अगदी याच गावचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. अगदी घरच्या मैदानावर खेळताना तो म्हणजे संजय 11 भातान असा संघ. आणि त्यांच्या समोर मात्र जे हनुमान क्रिकेट संघ बारवई आणि त्यांच्या समोर खेळणारा संजय 11 क्रिकेट संघ भातान, असे 2 संघ तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पहिलं सत्र आपण पाहिलं, पहिल्या सत्रामध्ये अगदी 46 धावा जमुनी 47चं टार्गेट ठेवलं. आणि मग त्या टार्गेटला अगदी चेस करताना पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर अद्यापर्यंत जमल्या तर 13 धावा, त्यामध्ये 2 षटकार, एक सिंगल आणि एक विकेट सुद्धा आपण पाहिली. पुन्हा एकदा गोलंदाज वैभव पाटील सज्ज झालाय. वैभवचा चेंडू तेज तर्रार, वेगवान, ऑफ स्टिकवर चेंडूला रिलीज करतोय. पडल्यानंतर अगदी सरळ निघाला पार्लर आणि त्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय. पॉवर प्लेचं जे षटक होतं, रिस्ट्रिक्शन होती, पाबंदी होती, ती आता मात्र हटवली जाणार आहे. आणि त्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या टोटल जमली ती 1 गडी बाद. भातान टीमची धावसंख्या अगदी 47 करत असताना 13 धावा स्कोर कार्डवर, 13 धावा. सांस्कृतिक प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारी भूमिका, आपल्या बरोबरीनं सर्वांना अगदी सोबत घेऊन चालणं, त्यानंतर मग सर्वांची संगनमतानं वागणं, अगदी खूप चांगला स्वभाव. आणि मग अगदी तरुणांचे आधारस्तंभ, आधारवड म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे ते आमचे प्रीतमदादा म्हात्रे आणि त्यांच्या नावाची ही स्पर्धा तुम्ही पाहताय. आणि या स्पर्धेचा अगदी अंतिम रात्र, अंतिम रजनी, शेवटची रात्र तुम्हाला पाहायला मिळत आहे. आणि या शेवटच्या रात्रीमध्ये
आलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा आपण करूया सहर्ष असं स्वागत. सीएम भुईर, त्यांच्या टीम, त्यांच्या आयोजनावर असणारं प्रेम आणि त्या प्रेमाखातीर सर्व मान्यवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. इथून मात्र सागरचा हा तडाखा आपल्याला पाहायला मिळतो. अगदी हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न होता, सिंगल पुन्हा दुसरीचा प्रयत्न, डोक्याची घंटा होऊ शकली असती परंतु अगदी टॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेत आणि त्यानंतर मात्र वेगानं 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2च्या मदतीनं धावसंख्या टोटल जोडली ती 15 धावा, 15 रन्स. त्यानंतर बघा सन्माननीय आमच्या बारवई गावचे एक खूप चांगले व्यक्तिमत्व आणि बारवई संघाचे पुरस्कर्ते आपण पाहत आहे रोहनजी लबडे साहेब यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी लाईव्हची सुविधा पुरवली गेली आहे. त्यांना विनंती करतोय रोहनजी लबडे आपण व्यासपीठावर या. आपल्या आयोजकांच्या वतीनं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. स्टेजवर एक असं व्यक्तिमत्व आपण पाहतोय, असं म्हटलं जातं का मुळाचे पाय पाळण्यात दिसतात आणि कमी वयामध्ये घेतलेली उंच भरारी आणि आपण पाहतोय आर्य दत्ताशेठ मुंगाजी. आज वय वर्ष 9 मात्र अंडर 15चं क्रिकेट त्यांनी गाजवलेत. DY पाटीलला जो सराव करतो आणि तिथे रेग्युलर सराव आणि सर्व शिक्षण घेऊन आज भविष्यामध्ये आपण पाहतोय UK, लंडन, राजकोट, गुजरात असा अनेक प्रवास केला. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आर्य दत्ताशेठ मुंगाजी. दत्ताशेठ मुंगाजी ते दानशूर व्यक्तिमत्व आहेत, माजी सरपंच ओळे आणि त्यांचे हे चिरंजीव. त्याच्या या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देऊया. आर्य यायचे आपण टॉस बॉक्स मध्ये. यस, मॅच कडे सुद्धा वळूया. नक्कीच, कारण अगदी त्याचा फोकस आपण पाहिला तर क्रिकेटवर आहे. अगदी लेदर क्रिकेट आणि त्याच्या पुढे जाऊन अगदी त्याला पुढे जायचं आहे. आपण पाहताय आर्य दत्ताशेठ मुंगाजी, आपण पाहताय ओलेगावचा हा सुपुत्र आणि आता सागरदादांनी सांगितलं की वेगवेगळ्या देशांमध्ये आपण त्याची भ्रमंती पाहत असताय क्रिकेटच्या माध्यमातून आणि त्याला खेळताना आपण पाहत आहे. त्याचा मात्र सन्मान इथे केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. आमचे CM दादा असतील त्यांच्या माध्यमातूनच सन्मान आपण करतोय अगदी मुख्य व्यासपीठावर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. इथून मात्र EMS आय विल डेफिनेटली हिट, क्लीन बॉल, टेस्ट तर्रार, वेगवान चेंडू होता. फलंदाज वेळेला 3ऱ्या क्रमांकाचा ऋत्विक भोईरला परतावं लागतंय. यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात, यष्टी उडवली गेली आहे आणि महत्वाची विकेट. ऋत्विक भोईर बॅक टू द डगआउट. तर नक्कीच बघा आर्य दत्ताशेठ मुंगाजी तुम्ही पाहता स्क्रीनवर आणि तुम्ही पाहता स्टेजवर. त्याला 3री मध्ये शिकतोय, वय सुद्धा 9 वर्षेत आणि अंडर 15चं क्रिकेट आज स्टेट लेवलला तो खेळतो आणि भविष्यामध्ये आउट ऑफ कंट्री प्रवास करणारे UK, लंडन. टाळ्या सुरू राहिल्या पाहिजेत. आर्य दत्ताशेठ मुंगाजी प्रचंड क्रिकेटची हौस आहे, तर त्यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद देऊया. दत्ताशेठ मुंगाजी यांचा आम्ही विशेष सन्मान करतो आणि आज CM भोईर यांचे जवळचे आणि या स्पर्धेसाठी 20,000चं आर्थिक सहाय्य. तर नंदराशेठ मुंगाजी आणि दत्ताशेठ मुंगाजी आणि यांचं नेहमी सहकार्य असतं CM भोईर साहेबांना आणि तब्बल 20,000चं आर्थिक सहाय्य आम्हाला मिळालंय. त्यांचं धन्यवाद देऊया. आज त्यांना आपण स्टेजवर पाहतोय. सामना सुरू ठेवायचा. नेहमी भातान संघाला खूप सपोर्ट असतो ते दत्ताशेठ मुंगाजी. जाऊया मॅच कडे. विकेट गेली आणि त्यानंतर आलाय नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय साईनाथ पाटील. डावखुरी हाताचा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज आता मात्र आपण पाहत आहे थोडंसं बाहेर चेंडू आलाय, आउटसाइड दी ऑफ स्टंप पाहायला मिळतोय. बाहेर येणारा चेंडू अवांतर आलाय. पंचांनी सांगितलं खराब चेंडू आहे आणि त्याच्यावर मात्र एक्स्ट्रा धाव खर्च झाली अवांतरची आणि धावसंख्या टोटल धावफलकावर आता मात्र जोडतीये 17 धावा. करायच्या 47 म्हणजे अद्याप आपण जर पाहिलं असेल तर 30 धावेची गरज आहे.
तेच तर्रार वेगवान, कारण तुमच्याकडे स्पीड असणं आणि त्याच्यावर टप्पा असणं हे खूप महत्वाचं आहे. कारण तुम्ही किती वेगाने चेंडू टाकता याला महत्व नाहीये, टप्पा किती चांगला आहे, तुमच्याकडे व्हेरिएशन किती आहे हे क्रिकेटमध्ये पाहिले जात आहे. सध्याच्या क्रिकेटमध्ये इतका क्रिकेट फास्ट आहे की जितका फास्ट चेंडू त्याच्यावर तितकेच षटकार आपण पाहतोय. अगदी नरेंद्र मस्करला आपण पाहिलं, जसं तेच तर्रार चेंडू तसे षटकार आपण पाहिले. इथून मात्र अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय आणि त्यानंतर मात्र बीट केलाय फलंदाजाला आणि बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट टाकत असताना एक चांगलं षटक मात्र राहिलंय ते गोलंदाज सचिनचं. आणि इथून मात्र 2 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि धावसंख्या टोटल धावफलकावर जोडली. नक्कीच शेखर आर्यला पाहतोय निरोप देताना. एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत आर्यच्या या पुढच्या वाटचालीसाठी. अंडर 15 आणि तो गोलंदाजी टाकतो उजव्या हातानं आणि बॅटिंग करतो डाव्या हातानं, ही त्याची खासियत आहे. DY पाटीलला जो प्रशिक्षण घेतो अंडर 15 आणि विदेशामध्ये जाणार दत्ता शेठ मुंगाजी आणि नंदरा शेठ मुंगाजी यांचं नेहमी त्याला सहकार्य असतं आणि त्याला सुद्धा पाहतो. मॅच थोडी स्पीडअप करा, मॅच थोडी स्पीडअप करा, आपल्याकडे वेळ खूप कमी. आलेल्या तमाम पाहुण्यांचं मी पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. साईनाथ पाटीलसाठी प्रत्येक षटकारासाठी बघा 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आमचे साहिल पाटील आणि सुमित पाटील यांच्याकडून हे पारितोषिक लगावलं गेलेलं आहे, तुम्हाला पाहायला मिळेल. त्यांचं आपण करूया स्वागत. साईसाठी हे पारितोषिक असेल प्रत्येक षटकारासाठी 500. साहिल पाटील आणि सुमित पाटील. बॅक टू द क्रिकेट. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर येत आहेत संकेत यांचा हा चेंडू, अगदी खूप चांगली गोलंदाजी. आता मात्र या मॅच मध्ये चांगली गोलंदाजीचा नमुना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करताना आपण पाहू शकाल. पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर धावसंख्या होत्या वैभवच्या 13 धावा, त्यानंतर सचिननं खर्च केल्या 4, अशा जमल्या अद्यापपर्यंत 17 धावा गोलंदाजी करताना. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न आपण पाहताय, त्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु प्रॉपर टायमिंग होत नाहीये. चेंडू अगदी आपण पाहताय जमिनी लगत मैदाना आतमध्ये राहतोय. एक सिंगल मात्र पूर्ण करतायत आणि या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 18 धावा तुम्हाला पाहायला मिळेल. करायच्या टोटल 47, असं असताना मग 30 धावेची गरज होती. आता मात्र 29 धावा करायच्या आहेत. 29 धावा मी म्हणेन प्रयत्न करणं शेवटपर्यंत महत्वाचं आहे. ती बेल्स बघा पंच. नाणेफेकी जिंकले. पुढच्या मॅचसाठी डेरवली टीमनं आपला जो डिसिजन असेल त्याच्यावर अंमल करा. सामना जसा संपेल तसं आपल्या निर्णयावर आपण अंमल करायचा आहे. इथून मात्र आपण पाहू शकाल खूप चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा, योग्य लाईन आणि लेन, यष्ट्यांना बीट करतोय, यष्ट्यांना मिस करतोय आणि त्यानंतर मात्र अगदी यष्ट्यांना भेदणारा हा चेंडू आणि सरळ मात्र क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. विकेटचं पतन झालंय, विकेट मात्र गेली आहे. फलंदाज सायनाथला बाद होताना आपण पाहिलंय. त्याच्या जागेवर येतो नवीन खेळाडू रोहित पाटीलला आपण पाहताय. 6व्या क्रमांकावर हा खेळाडू मात्र सज्ज होतोय, येतोय आणि त्याच्या समोर मात्र गोलंदाजी करताना बॉलिंग मार्कवर गोलंदाज तुम्ही पाहताय संकेत जाधव. षटक क्रमांक 3 हाताळतोय आणि मग दुसऱ्या सत्रामध्ये 47 धावा डिपेंड करताना अद्यापपर्यंत राहिलेली चांगली गोलंदाजी. अद्यापर्यंत 4 विकेट संजय 11 बातान टीमच्या जाताना आपण पाहिलेत आणि मग अशा परिस्थितीमध्ये जय हनुमान क्रिकेट संघ बारवाई संघाला आपण पाहताय त्यांच्या बरोबरीने समोर गोलंदाजी करताना. पुन्हा एकदा आपण पाहू शकाल अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू, अगदी पॅडवर चेंडू बदललाय. पंच सांगताना लेग बाईची धाव असेल कारण लेग बिफोर द विकेट LBW जर आपण पाहिलं तर हाईट फॅक्टर, लाईन आणि लेंथ योग्य असणं महत्वाचं आहे. यष्ट्यांच्या अगदी जवळ जाणं, त्यांना मिस करणं, आउट इम्पॅक्ट या गोष्टी सर्व आपण पाहताय आणि त्यानंतर पंचांचं डिसिजन आपण पाहताय. चेंडू बाहेर निघत होता असं सांगितलं आणि त्याच्यावर लेग बाईची आली ही एक धाव आणि या एक धावेच्या मदतीनं धावसंख्या टोटल 19 धावा. 19 स्कोर कार्डवर रन्स लागतायत. 19 धावा जोडल्या जात आहेत.
इथून मात्र आपण पाहू शकाल अगदी लोअर फुलटा चेंडू, झेलची संधी, झेल मात्र मिस होतोय. झेल घेण्याची खूप सारे प्रयत्न केले, त्यानं ट्राय सुद्धा केला, परंतु त्यानंतर मात्र झेल मिस झालाय आणि त्याच्यावर मात्र आल्या या चेंडूवर 2 धावा. साहिल पाटील आणि सुमित पाटील यांच्याकडून रोहित पाटीलसाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचा कॅश प्राइज. बक्षिसांची खैरात आजच्या या रात्रीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी मागच्या मॅचमध्ये तलेगाव आणि आपण जो सामना पाहिला नंदनपडा, त्या मॅचमध्ये जर षटकार तो आला असता तर गोरखदादा यांच्याकडून 5000 रुपयाचा कॅश प्राइज लावलं होतं, हे सुद्धा आपण ऐकलं असेल. अगदी कॅश प्राइज मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र फटका चांगला एक्झिक्यूट केलाय, बॅटवर प्रॉपर घेतलाय, पुल सक्सेसफुल आणि चेंडू मात्र सरळ सीमा पार. मिळतील 6 धावा. षडगार मात्र 20 धावेची गरज आहे. 6 बॉल्स रिमेनिंग आपण पाहताय. रिक्वायर्ड रन्स तुम्हाला करायचे आता मात्र 20. 6 चेंडू आणि आता 20 धावेची गरज आहे. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये तुम्हाला पूर्णपणे मैदानावर अगदी झोकून देणं महत्वाचं आहे. पूर्णपणे चांगली बॅटिंग करणं, चांगला खेळ करणं हे तुम्हाला आता करावं लागेल आणि मग 20 धावा जमवायच्या आहेत. परंतु बारवाई टीमला 20 धावा डिपेंड करायचे आहेत. अशा परिस्थितीमध्ये कोणता गोलंदाज असेल, कोणाच्या खांद्यावर ही जबाबदारी दिली जाईल, कोणावर ही धुरा सोपवली जाईल आणि या मॅचचा रिझल्ट नक्की काय असणार हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला संजय 11 भातान टीम, अगदी घरचा संघ तुम्ही पाहताय. दुसऱ्या बाजूला पाहुणा आलेला संघ आपण पाहू शकाल, जय हनुमान क्रिकेट संघ बारवई आणि त्यांच्या अगदी 2 टीमच्या समोर मात्र ही सामना, ही मॅच तुम्हाला पाहायला मिळत आहे. दर्जेदार आयोजन, दर्जेदार नियोजन, सलग 17 वर्ष सातत्य खूप महत्वाचं आहे आयुष्यामध्ये. मग तुमचं सातत्य जर असेल ना, सातत्य जर टिकवलं तर तुम्हाला त्या गोष्टीमध्ये अगदी मग ते कोणतेही क्षेत्र असू द्या त्यामध्ये यश तुम्हाला मिळेल. आणि ते यश मात्र आयोजकांना आज 17व्या वर्षामध्ये सुद्धा पाहायला मिळत आहे. इथून मात्र उलटा झेल घेण्याचा प्रयत्न, कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ, आय विल टेक, झेल टिपला जातोय आणि इथून मात्र आणखी एक धक्का संजय 11 भातान टीमला लागतोय. आता मात्र येणारे चेंडू शेवटचे 5, 20 धावेची गरज आहे. 5 चेंडू विथचं इक्वेशन. आमचे खानावलीचे रोहनजी लबडे यांना विनंती करतो, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाईव्ह जे आपण पाहतो 24 ला इव्हेंट पुरस्कृत केले गेले आहे, त्यांना विनंती करतो आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. आमचे चिंचवणचे राहुल यांना तुम्ही पाहू शकाल. आमचे बातानगावचे मामा आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया. स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत आणि त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. त्यानंतर आमचे सूरज घरत असतील, हे सुद्धा मोठे मामा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे आणि त्यांचं सुद्धा आपण करूया स्वागत. येणारी चेंडू आता मात्र टोटलला 5 आणि 20 धावेची गरज. राहुल भोईर आपण पाहताय, गेल्या वर्षी या स्पर्धेमध्ये अगदी आपण पाहताय याच मैदानावर बाईक सुद्धा त्याच्या नावावर राहिली आहे, असा गुणवान खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. मालिकावीर, मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची बाईक त्याच्या नावावर राहिली आहे, परंतु बऱ्याच उशिराने आलाय राहुल भोईर 7व्या क्रमांकावर. अगदी येणारे चेंडू आता मात्र 4 चेंडू आणि 20 धावेची गरज. इथून मात्र आपण पाहू शकाल मिड विकेटला खेळतो, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल रन्स प्राप्त केली जाते आणि या सिंगलच्या मदतीने आता धावसंख्या टोटल धावपलकावर जोडली, ती म्हणजे येणारे 3 चेंडू आणि 19 धावेची गरज. अडचणीमध्ये सापडलाय, अडचणी वाढल्यात, कारण एखादी नौका ज्या पद्धतीने समुद्रामध्ये अडकली जाते त्या पद्धतीने संघ आता अगदी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला
अडकताना पाहायला मिळतोय. तो संघ मात्र आणि त्या संघाच्या अगदी कठीण परिस्थितीचा आता मात्र परिस्थिती इथून सुरू झाली आहे. येणारे 3 चेंडू 19 धावेचे इक्वेशन. बॉलिंग मार्कवर गोलंदाज अनिल वाघमेरेला आपण पाहताय. यावेळेला फटका एक्झिक्यूट करतोय परंतु फटका फसलाय. क्षेत्ररक्षक सज्ज, झेल टिपतोय आणि इथून मात्र अडचणींचा सामना करावा लागेल. तो म्हणजे बातान टीमला. येणारे 2 चेंडू 19 धावा. अगदी मी म्हणेन एखादा लक फॅक्टर या मॅच मधून बातान टीमला अगदी वाचू शकेल. एखाद्या नशिबाच्या धावा आल्या, मी म्हणेन एखादा वाईड, एखादा नो, त्याच्यावर एक्स्ट्रा धावा, तर या मॅच मध्ये काहीसे चित्र निर्माण होईल. परंतु येणारे आता 2 चेंडू आणि 9 धावेची गरज, 19 धावेची गरज आहे. 2 चेंडू 19 धावा. नवीन फलंदाज येतोय. बॅक टू बॅक गेलेला विकेट आपण पाहताय. कारण असा एकही खेळाडू नाही तो मैदानामध्ये तग धरून राहिलाय. सुजित पाटीलने केलेली फलंदाजी चांगली राहिली. 2 षटकार आले. त्यानंतर मी म्हणेन प्रयत्न करणं गरजेचं होतं. रोशन भुईरने लगावलेला एक षटकार आपण पाहिला. एखादा खेळाडू जर एखादी लॉंग इनिंग जर खेळला असता तर या मॅच मध्ये बातान टीम सुद्धा पुन्हा एकदा परतून आला असता. अलॉंग द कार्पेट आपण पाहताय. जमिनीला घरंगळता चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल मात्र प्राप्त झाली आणि आता मात्र शेवटचा उर्वरित 1 चेंडू आणि आता मात्र करायचे त्या टोटल 18 धावा. 1 चेंडू 18 धावेची गरज. जयनमान क्रिकेट संघ बारवई तुम्हाला पाहायला मिळतोय आणि त्यांच्या बरोबरीने आपण पाहू शकाल संजय 11 क्रिकेट संघ बातान संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतोय. 1 चेंडू आणि आता 18 धावेची गरज. बराचसा उंच उडालाय. अगदी आपण पाहू शकाल आणि सामना मात्र शेवटच्या अगदी क्षणाला जिंकलाय तो टीम आपण पाहू शकाल. जयनमान क्रिकेट संघ बऱ्याचशा धावांनी 18 धावांनी हा सामना जिंकलाय तो म्हणजे बारवई टीमनं. आणि हार्डलक टीम संजय 11 बातान टीम आपल्याला पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आपण सहभाग नोंदवला त्याबद्दल आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. कॉंग्रॅच्युलेशन टीम बारवई संघ आणि या सामन्याचा सामनावीर. मॅन ऑफ द मॅच ठरलेत 22 धावा बॅटिंग करताना आपण त्यांच्या पाहिल्या. ते प्रदीप पडवल ठरत आहेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. या प्रदीप आपण कम ऑन द स्टेज अँड कलेक्टिव्हर मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी विनंती असेल आपण यायचं आहे आणि आपलं नामांकन आपण स्वीकारायचं आहे. सन्मान करूया आपण या मुख्य व्यासपीठावर. सन्माननीय हर्षदजी ठाकूर साहेबांना विनंती करतो आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला इथे सन्मान केला जाईल. आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. वस्त्र अलंकार, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन इथून मात्र हर्षदजी ठाकूर दादांचा आपण करूया शुभ सन्मान. आपण सातत्यानं पाहू शकाल सीएम दादा भोईर त्यांच्यावर असणारं प्रेम, दरवर्षी सुरू असणारी स्पर्धा आणि पुन्हा एकदा आपण पाहू शकाल या स्पर्धेमध्ये येणारी पाहुण्यांची बांधियेली तुम्हाला पाहायला मिळत आहे आणि इथून मात्र सन्मान केला जातोय. हर्षदजी ठाकूर साहेबांचा सन्मान आपण करतोय. त्यानंतर पुढचा सन्मान करूया आपण कसलगण ग्रामपंचायतीचे माजी सदस्य चंद्रकांतजी पाटील साहेबांना विनंती करतो आपण या आपला सन्मान इथे केला जाईल त्याचा आपण स्वीकार करा. चंद्रकांत दादा पाटील आपणाला विनंती करतोय आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. कारण या स्पर्धेसाठी सर्व मान्यवर आपण पाहताय त्या प्रत्येकाने काही ना काही या स्पर्धेसाठी दिलंय. प्रत्येकानं मग वेळ असेल त्यानंतर वस्तुरूपी पैसे रूपी असेल काही ना काही आपल्या जवळचं या स्पर्धेला दिलंय आणि त्यामुळे ही स्पर्धा मात्र यशस्वी होताना आज आपण उंच शिखरावर 17व्या वर्षामध्ये पाहत आहे. त्यानंतर पुढचा सन्मान करूया आपण गजानन दादा टावरे यांना विनंती करतो आपण या गजाननजी टावरे साहेबांना विनंती करतोय आपला इथे सन्मान केला जाईल त्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. बातनगावची खूप चांगले व्यक्तिमत्व गजानन दादा टावरे आणि त्यांचा आपण करूया शिवसन्मान.
त्यानंतर पुढचा सन्मान करूया आपण. सन्माननीय आमचे राकेशजी दिघे साहेब. राकेशजी दिघे साहेबांना विनंती करतोय. अगदी ॲडव्होकेट आहेत, पेशेने वकील आहेत, आपण पाहताय. आणि अगदी आपण पाहू शकाल कोर्ट कचेरी असेल, या सर्व गोष्टी आपण त्यांच्या माध्यमातून पाहताय. आणि समाजामध्ये मग अगदी आपण पाहतो केस फाईल झाली की ती केस कोर्टामध्ये स्टँड उभी राहिली की त्यानंतर मग त्या बाकी गोष्टी अगदी वकील ॲडव्होकेट यांच्या माध्यमातून पूर्ण केल्या जात आहेत. आणि ते आमचे राकेशजी दिघे आणि त्यांचा आपण करूया इथे शुभ सन्मान. त्यानंतर पुढचा सन्मान करूया बघा. शशीदादा मुंडे आहेत, हे सुद्धा वकील आहेत, ॲडव्होकेट आहेत, त्यांना सुद्धा विनंती करतोय आपण या. शशीजी मुंडे साहेबांना विनंती करतोय. हे सुद्धा पेशीने वकील आहेत आणि त्यांचा सुद्धा आपण करूया या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान. त्यानंतर आमचे अरिवली गावचे महेंद्रजी, आमचे बारवाईचे मंगेशजी गोजे साहेबांना विनंती करतोय आपण या. मंगेशजी गोजे साहेबांना विनंती करतोय आपण सुद्धा या. आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. चला सामना सुरू करायचा बघा. बाकी लहान मुलं आपण मैदान सोडायचं आहे. चला लहान मुलं, अगदी प्रचंड आवड या सर्वांना आहे क्रिकेटची. आज शनिवार, उद्या रविवार. आणि मग असं असताना आपण जर पाहिलं असेल त्यानंतर आपण पाहता आमची दिनेशजी पाटील साहेब डेरवलीचे उद्योजक आहेत, त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. सीएम दादा आणि त्यांच्यावर असणारं प्रेम, प्रेमा खातीर सर्व मान्यवर जोडतायत, त्या सर्वांचं पुन्हा एकदा आपण करूया सहर्ष स्वागत. आमचे डेरवलीचे यशस्वी उद्योजक आमचे दिनेशजी पाटील आणि त्यांना विनंती करूया आपण व्यासपीठावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे. चला मॅच ऑन करा. 3 षटका आणि 15 मिनिटं. शेखर, सन्माननीय वसंतदादा काटवले माजी सभापती आणि यशस्वी आयोजक सुद्धा आहेत. चला मॅच ऑन करा. वेळ खूप कमी आपल्याकडे. डेरिवली आणि उसारली फ्रेंड्स फॉर एव्हर. त्यानंतर पुढचा सन्मान करूया बघा. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला युट्यूबची सुविधा पुरवली गेली आहे ते आमचे खानावलेचे रोहनजी लबडे यांना विनंती करतोय. रोहनदादा लबडे, आपणाला विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. आपला सन्मान इथे केला जाईल आणि या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. अगदी पैसा सर्वांकडे मित्रांनो, परंतु देण्याची दान ज्याच्याकडे तो खरा माणूस. कारण सातत्यानं मी म्हणतो भूक लागल्यानंतर जेवणं ही प्रकृती आहे मित्रांनो. भूक लागून जेवणं म्हणजे विकृती आणि आपल्या ताटामधील दुसऱ्याला देणं ही मित्रांनो भारतीय संस्कृती. परंतु इथून मात्र आपण पाहू शकाल. त्यानंतर पुढचा सन्मान करूया आपण भूषणजी महालकर आणि त्यांचा इथे